नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग ना दहीहंडीच्या दिवशीचा आहे, बट मी थोडंसं एडिट करायला लेट झाले, सो असू द्या. आणि आज उपास पण सोडायचा होता जन्माष्टमीचा, आणि मग त्याच्यामुळे मामा पण आलेले होते. त्यांना ऑप्शन वगैरे पण करायची, राखी बांधायची होती. आणि स्वामी पण लगेच बसला, माझं पण ऑप्शन वगैरे कर. मग त्यांना राखी वगैरे बांधली आणि जेवायला पण त्यांना बोलवलेलं होतं. मग रक्षाबंधन वगैरे छान सेलिब्रेट केलं, राखी वगैरे बांधून घेतली आणि लगेच मग जेवण वगैरे करून घेतले. जेवण झाल्याच्यानंतर मी गेले होते शॉपमध्ये गेल्याच्यानंतर ना लगेच पाऊस चालू झाला बारीक बारीक. पाऊस असल्यावर जास्त काही कस्टमर येत नाही, त्याच्यामुळे मग असे कामं करावे लागतात. मेहंदी वगैरे काढत मी बसलेले होते इकडे. आणि मग संध्याकाळी होती दहीहंडी, तर म्हटलं जाऊया टी व्ही सेंटरला बघूया. मग लवकर शॉप वगैरे बंद केलं, पाऊस तर चालू झालेलाच होता. मग जाता जाताना विजय अवताडेजींचं ही खूप छान ढोलपथक आहे, तिथे दादा बघ कसे पोज देतोय छान. नंतर मग गेलो होतो टी व्ही सेंटरला. गेल्याच्यानंतर यांना स्पोर्टमध्ये थोडंसं जिमचं सामान पाहिजे होतं, तर मग त्यांनी टी शर्ट वगैरे ते असं घेतलं आणि मग गेलो टी व्ही सेंटरला. तिथे गेल्याच्यानंतर बघितलं तर काही इतकी गर्दी होती ना, खूपच गर्दी होती. आणि दोन्ही साईडला दहीहंडी होत्या, इकडे पण होती एक आणि समोरच्या साईडला पण होती. आणि इकडे कोणाचे तरी भांडणं चालू झालेले होते. तर अशा गर्दीमध्ये हे म्हटले काही जास्त वेळ काही थांबणं बरोबर नाही, त्याच्यामुळे आम्ही मग पटकन बघितली दहीहंडी. आणि असं खूप वेळ लागणार होता दहीहंडीला, त्याच्यामुळे मग आम्ही थोड्या वेळेस थांबलो. आणि पाऊस चालू झालेला रिमझिम. म्हटलं मग बोलू तर पटकन घरी जाऊया. आणि मग थोडेसे क्लिक वगैरे केले, फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे काढली आणि घरी जायला निघालो. आणि असा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.